तुमच्याही घरात लहान मुलं आहेत आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा भेंडी ही बनतच असेल घरात आणि प्रत्येक वेळेला ती सेम भेंडी बनवून आपल्यालाही कंटाळा येतो आणि मुलांनाही कंटाळा येतो. त्यापेक्षा तुम्ही ही मसाला भेंडी ट्राय करू शकता. ज्यावेळेस मी स्कूलमध्ये टीचर म्हणून होते, त्यावेळेस मुलांच्या टिफिनमध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळेला भेंडी ही असायची हमखास आणि मुलंही तेवढ्याच आवडीने ती भेंडी खात होते. कारण इतरत्र जर भाजी असेल ना, तर मुलं ते लवकर फिनिश करत नव्हते. पण भेंडीची भाजी खूप आवडीने मुलं खातात आणि प्रत्येक वेळेला सेम भाजी खाऊनही कंटाळा येतो. त्यामुळे ही तुमच्या घरातील तसेच मोठ्या माणसांनाही आवडेल अशी ही भरलेली भेंडी. तर त्यासाठी मी पहिल्यांदा भेंडी छान वॉश करून घेतलेली आहे. भेंडी वॉश झाल्यानंतर आपल्याला छान पुसून घ्यायची आहे. पुसून घेऊ शकतात किंवा तुम्ही फॅन खाली सुकूनही घेऊ शकतात भेंडी. फक्त भेंडी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. थोडंही पाणी राहता कामा नये आपल्याला भेंडीमध्ये. त्यानंतर आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. फक्त 2 पार्टमध्ये आपल्याला भेंडी कट करायची आहे. खूप बारीक बारीक असे पीस करायचे नाहीत भेंडीचे. सगळी भेंडी मी इथं कट करून घेतलेली आहे. त्यानंतर जे कट केलेले पार्ट आहेत त्याला मध्ये एक आणखी पार्ट म्हणजे छेद करायचा आहे, कारण त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. ज्यावेळेस आपण छेद करत असताना पाहायची भेंडीमध्ये खराब तर नाही ना, त्यामध्ये आळी वगैरे तर नाही ना, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरा भाज्यांमध्ये आळ्यांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे फक्त तेवढीच जास्त काळजी घ्यायची की भेंडी कट करत असताना. भेंडी छान पाहून झाल्यानंतर आता आपण भेंडीसाठी मसाला बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि एक असा मध्ये गोल करून घ्यायचा आणि त्यामध्ये सगळे मसाले ऍड करायचे आहेत आपल्याला. जे तुमचे लहान मुलं खात असतील ते सगळे मसाले ऍड करायचे आणि अगदी 2 चमचे एवढं फक्त खोबरं ऍड करायचं आहे आपल्याला, कारण खोबऱ्यामुळे भेंडी ही कुरकुरीत होते आणि टेस्टलाही छान लागते. आणि थोडंसं पाणी ऍड करायचंय, कारण तो मसाला असा कोरडा राहत नाही. फक्त मसाला ओला होण्यापुरतं आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आणि नंतर तो मसाला आपल्या भेंडीमध्ये छान भरून घ्यायचा आहे. हे पहा, मसाला सगळा पूर्ण भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला मोहरी, कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे. मी लसूण इथे कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर जी आपण भरलेली भेंडी होती ती टाकणार आहोत. भेंडी इथे आपल्याला अलगद फक्त मिक्स करायची आहे. खूप अशी फास्ट मिक्स करत राहायची नाही. अलगद आपल्याला मिक्स करायची आहे, नाहीतर भेंडीमधील मसाला हा बाहेर येऊ शकतो. छान भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. छान परतून घ्यायची आहे. कुठेही भेंडी खाली मसाला भेंडी कुठेही चिटकत नाही. आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी अलगद हाताने मिक्स करायची, कोणतीही काही करायची नाही. मोजून ही भेंडी अगदी 5 मिनिटामध्येच होते. त्यानंतर आपल्याला एक 5 ते 10 सेकंदासाठी ताट त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आणखी आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. हे पहा, आता ही भेंडी आपली पूर्णतः शिजलेली आहे. हे बघ किती छान मोकळी झालेली आहे. अजिबात कुठेही चिटकलेली नाही, मसाला चिटकलेला नाहीये. अगदी मोकळी झालेली आहे. अगदी कुरकुरीत अशी भेंडी होते. अशी जर भेंडी तुम्ही केली तर तुमच्या मुलांना नक्कीच खूप आवडेल आणि तुमच्या घरातील मोठ्या माणसांनाही आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला भेटूयात अशाच नवीन रेसिपी सहित नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. आणि अशी भेंडी नक्कीच करून पहा आणि तुमच्या मुलांच्या टिफिनलाही द्या.